तुम्ही जे काही बघत आहात तो काही कुठला लग्न समारंभ नाही किंवा ह्या ज्या फेटे बांधून बसलेल्या महिला आहेत ह्या कुठल्या वर पक्षाकडील किंवा वधू पक्षाकडील पाहुण्या नाहीत. सोबतच असलेले आणि बाजूला बसलेले पुरुष हे सुद्धा कुठल्याही वर किंवा वधू पक्षाकडची मंडळी नाही, तर हे आहेत नागेश्वर महाराज विद्यालयाचे विद्यार्थी. शनिवार दिनांक 21 मार्च रोजी नागेश्वर महाराज विद्यालयातील मागील 25 वर्षापूर्वीचे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी गुरुपूजन आणि आपला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला. यावेळेस सन 2001च्या बॅचमधील सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. कुमारी वंदना बकाल आणि भाग्यश्री दामदर यांच्या उत्कृष्ट संचलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळेस विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना लोटलेला आहे. अनेक बदल झालेले आहेत. तुम्हा सर्वांना मी या आनंदाच्या दिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आजचा दिवस एन्जॉय करा. मला तर वाटतं की आज हे भाषणं वगैरे जे काही आहेत ते फार शॉर्टकटमध्ये निपटायला पाहिजे. ते सरी बरोबर आहे, हे झाली औपचारिकता. पण आजचा हा कार्यक्रम जितका तुम्ही अनौपचारिक करसाल तेवढा तुम्हाला आनंद या कार्यक्रमातून मिळणार आहे. आणि हा कार्यक्रम अनेक वर्ष तुमच्या स्मृतीत राहील. आम्हा सर्वांचे काही ना काही आठवणी तुमच्या सर्वांच्या जवळ आहेत. सर्वांची शिकवण्याची पद्धत, तुमच्यासोबतची वागणूक, या ठिकाणी विद्यालयात तुम्ही कसे वागत होता, या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेतली तो दिवस आठवा. एकत्र या. आपल्या काही गमती जीवनातले काही अनुभव, सुखद आणि दुःखद एकमेकाला शेअर करा. शालेय जीवनामध्ये असतानाचे तुमचे अनुभव आणि आता शाळा सोडल्यानंतर गृहस्थी जीवनामध्ये पदार्पण केल्यानंतर 25 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत काही शिक्षक हयात नाहीत, तर सोबत असणारे काही विद्यार्थीसुद्धा हयात नाहीत. त्या सर्वांना या ठिकाणी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. सेवानिवृत्त प्राचार्य रमेश राजनकर सर यांनी यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन केले. कालमध्ये जे सर्वांचं श्रद्धास्थान आहे त्यांना नतमस्तक. त्या शाळेचं नाव श्री नागेश्वर महाराज विद्यालय वरोड बकाल आहे. एका शायरनं म्हटलं आहे, जमीन तो वो होती है जहाँ बीज उगले जाते हैं. जमीन तो वो होती है जहाँ बीज उगले जाते हैं. जमीन तो वो होती है जहाँ मुर्दे दफनाए जाते हैं. जमीन तो वो होती है जहाँ सर कटाए जाते हैं. जमीन तो वो होती है जहाँ मंदिर बनाए जाते हैं. और ह्या शानदार सोहळ्याला संस्था अध्यक्ष अमित गांधी यांच्यासह काही मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 25 वर्षापूर्वीचे हे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती हे या स्नेहसंमेलनाचं एक वैशिष्ट्य होतं. उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आणि प्रसन्नता या ठिकाणी दिसत होती. कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, वरवड बकाल.